ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। कॅबिनेटवर बहिष्कार म्हणजे मुख्यमंत्र्यांवर अविश्वास। मंडल आयोगाच्या मुद्द्यावर शिवसेना सोडली, मग आता समाजावर अन्याय होत असेल तर भुजबळांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांचा भुजबळांवर निशाणा। ओबीसीने हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करावा, शंका दूर होतील। एका GR मध्ये मराठ्यांचे सर्व प्रश्न सुटणार नाहीत, टप्प्याटप्प्याने सर्व काही करू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्पष्ट। जरांगेंनी आंदोलन मागे घेऊ नये असं सरकारमधल्या काहींना वाटत होतं। आंदोलनाचा गैरवापर करून सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न। आंदोलकांची सोय करणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव, संजय राऊतांचं उपमुख्यमंत्री शिंदेंकडे रोख। फडणवीसांना घेरायचं असतं तर थेट वर्षावर गेलो असतो, मला फक्त आरक्षण हवं आहे हे 2 वर्षात सिद्ध केलं, संजय राऊतांचा दावा जरांगेंनी फेटाळला। दक्षिण मुंबईतील आंदोलनाला बंदी घाला, मिलिंद देवरा यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। अलीकडच्या काळातील आंदोलनामुळे मुंबई जवळपास ठप्प झाली होती, मिलिंद देवरा यांचं ट्विट। मुंबईत आम्ही आंदोलन करू नाहीतर हैदोस घालू, आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? दक्षिण मुंबईचा 7-12 धनिकांच्या नावावर लिहून दिलाय का? मिलिंद देवरा यांच्या पत्रानंतर राऊतांचा जोरदार हल्लाबोल। आमचा DNA ओबीसींचा, संजय राऊतांचा DNA अब्दालीचा आहे। एका समाजावर टीका करणं राऊतांना शोभत नाही, नवनाथ बन यांची राऊतांवर टीका। ओबीसींच्या 14 पैकी 12 मागण्या मान्य अतुल सावेंच्या उपस्थितीत ओबीसी महासंघाचं उपोषण समाप्त। 2 मागण्यांसंदर्भात फडणवीसांशी चर्चा होणार, बबनराव तायवाडे यांची माहिती। मराठा समाजाला आमच्या ताटातून काहीही मिळालेलं नाही, आमचं ताट सुरक्षित आहे, मराठा आरक्षणाच्या GR वर बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्तात वाढ, भुजबळांच्या कार्यालयाबाहेरही पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रशासन अलर्ट। उद्या बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात मोर्चा, ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी मोर्चाचं आयोजन, लक्ष्मण हाके यांची माहिती। उद्योगपती गौतम अदानी यांनी शरद पवारांची भेट घेतली, सिल्वर ओकवर गौतम अदानी आणि शरद पवारांची भेट, दोघांमध्ये 20 मिनिटं चर्चा, भेटीचं कारण गुलदस्त्यात। संविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेची माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर खासदार ओमराजे निंबाळकर भडकले। वैभव खेडेकरांचा भाजप पक्षप्रवेश लांबणीवर, पक्षप्रवेश 2 दिवस लांबणीवर गेल्याची सूत्रांची माहिती। आज होणारा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर। कारखाने अधिनियमातील दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता, आता दिवसाला 9 तासांऐवजी 12 तास काम करण्याची तरतूद। ओव्हरटाईमची वेळ वाढल्यानं कामगारांना अधिकचा आर्थिक फायदा होणार, कामगार मंत्री आकाश पुंडकर यांची माहिती। पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्थानकं मिळणार, स्वारगेट ते कात्रज दरम्यान। बालाजीनगर बिबेवाडीमध्ये 2 मेट्रो स्थानकं उभारली जाणार, सरकारकडून 683 कोटींच्या अतिरिक्त खर्चास मंजुरी। नागपूरच्या बाजारगाव परिसरातील सोलार कंपनी स्फोट, विस्फोटकं बनवण्याचं काम करणाऱ्या सोलार कंपनी स्फोट, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर स्फोटात 13 कर्मचारी जखमी झाल्याची माहिती। गणपती विसर्जनासाठी मुंबई महापालिकेचे 10,000 कर्मचारी तैनात असणार, मुंबईत 70 नैसर्गिक स्थळं आणि 290 कृत्रिम तलावात विसर्जनाची व्यवस्था। विजय दिनानिमित्त चीनमध्ये सर्वात मोठी लष्करी परेड, चीननं लष्करी ताकद दाखवली, आम्ही कुणाच्याही धमक्यांना घाबरत नाही, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचं वक्तव्य। जम्मू काश्मीरच्या रामबन भागात मुसळधार पाऊस, चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ, बगलिहार सलाल धरणातून विसर्ग सुरू।
यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली. अनेक भागात पाणी शिरलं. नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी उभारण्यात आलेल्या टेंटमध्येही पाणी शिरलं. हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा. कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा. विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता. तर पुण्यासह घाट परिसर, ठाणे, मुंबई, रायगडला ऑरेंज अलर्ट. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.